तर आज आपण नवी मुंबईच्या घणसोली या ठिकाणी आहोत आणि या ठिकाणी तुम्ही काही दिवसापूर्वी बघितलं असेल की आपल्या चॅनलवरती हा जो मंदिराचा परिसर आहे आणि या मंदिराच्या परिसरावरती सिडकोनी एक प्रकारचं बिल्डरांना विक्री केल्याचा एक बातमी आपण पाहिला असेल आणि त्याच ठिकाणी आज इकडे भंडारा होताना दिसतोय, महाप्रसाद मोठ्या प्रमाणात वाटताना दिसतोय। इकडे घणसोली गावातील प्रचंड लोक वेगवेगळ्या ठिकाणून लोक आलेले आहेत। त्या निमित्तानं आज बोलणार आहोत। सर, काय सांगणार आहात आजच्या निमित्तानं? एकीकडे बिल्डरांचा कब्जा, सिडकोनी हे विक्री केलेले आहेत, दुसरीकडे लोकांनी इकडे भंडारासाठी आलेले आहेत, काय सांगणार आहात? आज अत्यंत महत्त्वाचा दिवस आहे। माझ्यासोबत गावचे जे अध्यक्ष आहेत, गाव कमिटीचे, नाव काय आपलं? सीताराम मडवी, आणि आमच्या आई आहेत, जरा जवळ आहे इकडे, हे देवस्थानचे अध्यक्ष आहेत आणि हे माजी अधिकारी आहेत महापालिकेचे। सांगा नाव तुमचं? उपायुक्त गायकर। हे अत्यंत जबाबदार लोक आहेत आणि आपल्याला सगळ्यांना माहित आहे, मगाशी मडवी साहेब, घनश्याम मडवी पण होते आणि त्यांच्यासोबत सिनियर लोक होते। या सगळ्यांनी सांगितलं की इथे शेकडो वर्षांची परंपरा या उत्सवाला, हे एका दिवसात झालेलं नाही आणि तुम्ही लोक पाहिलीत, प्रचंड गर्दी आहेत, लोकांच्या रांगा लागल्यात, म्हणजे लोकांच्या गरजेची ही जागा आहे, याला धार्मिक परंपरा आहे, याविषयी आपण मागे पण चर्चा केली आणि ही वाचवणं हे गावकऱ्यांचं सगळं आमचं काम आहे, त्यासाठी हा संघर्ष आहे। आज खरं म्हणजे हा भंडारा महोत्सव आहे, पूजेचा दिवस आहे, पण आज आमच्या आईचं अस्तित्व, देवीचं अस्तित्व धोक्यात आलेलं आहे। अशा परिस्थितीमध्ये धार्मिक अधिकारांचा जो विषय संविधानामध्ये सांगितलेला आहे, त्यानुसार ही वाचवण्याची लढाई आज सुद्धा आम्हाला करावं लागतंय। या सिडकोला आणि बिल्डरांना जागा मोकळी दिसली की ती विकायची, हा धंदा आहे। आणि नेरूळमध्ये आता 5 एकरचं आंदोलन चालू आहे की त्या लोकांच्या उपयोगी असणारा प्लॉट सिडकोने बिल्डरला विकलेला आहे आणि तेच आज इथे घडलेलं आहे। म्हणजे आपण असं समजत होतो की हिंदू लोकांचे दुसरे धर्मीय शत्रू आहेत, असं आपल्याकडे चर्चा होते सगळीकडे, पण आता हे बिल्डर कोण आहेत किंवा सरकार कोणाचं आहे? हिंदूंचंच आहे। मग हिंदूंच्या विरुद्ध का गेलं? तर हा धंदा आहे। आम्हाला ह्या सगळ्या प्लॉट विकायचे आहेत, फ्लॅट विकायचे आहेत, बाजूला 3-3 कोटीचे फ्लॅट आहेत, पण या घणसोली गावाची जी मातृसत्ताक संस्कृती आहे, हुंडा न घेण्याची, महिलांना अधिकार देण्याची, ती संस्कृती तुम्ही संपवणार का ह्या व्यापारामध्ये? हा मोठा प्रश्न आहे। आणि म्हणून नवी मुंबईला माझं विनंती आहे की जे गावाच्या भोवतीच्या जेवढ्या जागा आहेत, खास करून हिरव्या जागा आहेत, ती बघा, हिरवळ ग्रीनरी किती मोठी आहे बघा। सिडको अशी ग्रीनरी बनवू शकत नाही, सिडको फक्त प्लॉट विकते आणि म्हणून त्याचा पाठपुरावा करत आहात, तर त्या संदर्भात पाठपुरावाचं काय झालंय, कुठेपर्यंत झालंय? आम्ही सरकारच्या सगळ्या अधिकाऱ्यांना पत्र दिलीत, ही जागा कशी संपादित झाली याची सुद्धा माहिती आम्ही काढलेली आहे। तर त्याच्यामध्ये या जागेवर मंदिर आहे हे सिडकोच्या ह्याच्यामध्ये सिद्ध होतं। त्याने असं केलं की मंदिराचा हा जो गाभारा आहे तेवढा सोडला आणि 3 मीटरचा रस्ता। आता 3 मीटरचा रस्ता आणि समजा 10 बाय 15ची जागा, याच्यामध्ये एवढे लोक राहू शकतात का? राहू शकतात का? आणि ही झाडं तुम्ही कशी तोडू शकता? ह्याचं उत्तर आहे का तुमच्याकडे? पालिकेचे अत्यंत मोठे अधिकारी आमच्या सोबत आहेत। तर महानगरपालिकेचा पण विषय आहे, महानगरपालिकेला न विचारताना पत्रे कशी काय मारले? कायदा आहे की बाबा जागाच तुमची नाही, जागा मंदिराची आहे। अशा परिस्थितीत आमचा लढा चालू आहे। पण माझी नम्र विनंती, खास करून पत्रकार बांधवांना, इथे पाटील साहेब आहेत, अनंत पाटील आहेत, तुम्ही सगळे सहकारी आहेत, CWC अनेक चॅनलचे आमचे मित्र आहेत। आता लोकप्रतिनिधी म्हणजे ज्यांना आम्ही आमदार खासदार म्हणतो किंवा नगरसेवक म्हणतो, हे सगळे लोक आमचा विषय मांडत असतात त्या सभागृहात, पण आता निवडणुका चालू आहेत आणि त्यांच्यावर काही बंधनं आलेली आहेत। त्यानंतर आपलं प्रशासन आहे, प्रशासनावर सुद्धा बंधन आहेत, निवडणुकीचा काळ आहे आणि न्यायव्यवस्था, न्यायालयात जाणं तुम्हाला माहिती आहे, पुरावे लागतात। आज सिडकोने जवळजवळ पुरावे नष्ट केलेले आहेत, बरोबर ना दादा? अशा परिस्थितीमध्ये शेवटचा आधार आहे ती जनता, जनतेचं आंदोलन आणि त्याला मीडियाची साथ असेल तर ही जागा आम्ही वाचू शकतो। आपल्याला कल्पना आहे की नाशिकला झाडं वाचवण्याचं आंदोलन आज महाराष्ट्रात वेग धरते, की लोक म्हणतात साधुग्राम महत्वाचा की झाडं महत्वाची, लोकांना वाटतं निसर्ग महत्वाचा। तसंच ह्या मंदिराचं कॉम्बिनेशन असं आहे की केवळ मंदिर नाहीये तर निसर्ग पण आहे, हिरवी झाडं आहेत, अनेक उपयोगी झाडं आहेत। तर घणसोलीकरांनी ही जागा जपलेली आहे। तर माझी विनंती सगळ्या नवी मुंबईला, महाराष्ट्राला, देशाला आहे की हा केवळ पूजे अर्चेचा विषय नाही, माणसांच्या अस्तित्वाचा विषय आहे आणि अस्तित्वाच्या विषयात रस्त्यावरचं आंदोलन झालं तरच लढाई जिंकू शकतो। मला विश्वास आहे की आमच्या अध्यक्ष साहेबांनी मोठी ताकद लावलेली आहे। सगळ्या कार्यालयात पत्र पोहोचली, सगळ्यांची उत्तरं येत आहेत, अधिकारी सांगतायत, पण जो तो व्यापारी दृष्टिकोन सांगतोय की बाबा
इथे एवढे फ्लॅट बनतील. आज आम्ही त्याचा आकडा पण काढला, 850 कोटीची जागा आहे. तर 850 कोटींची जागा तुम्हाला केवळ पूजा अर्चेला आम्ही द्यायची का, असा त्यांचा प्रश्न आहे. म्हणजे आमच्या आईला ठेवायची की विकायची, असाच प्रश्न आहे. आणि म्हणून संपूर्ण भारताचा विषय आहे. म्हणजे ग्रीनरी असतील, झाडं असतील, हिरव्या जागा असतील आणि धार्मिक सांस्कृतिक स्थळं असतील, पैसा मिळतोय म्हणून ती तोडायची का, हा गावाच्या अस्मितेचा विषय आहे. आणि मला वाटतं लोकांचा पाठिंबा यायला मिळेल. खास करून आता जे भक्तगण आलेत त्यांना माझी विनंती आहे, तुम्ही आईकडे आलात स्वतःचे प्रश्न घेऊन, पण आता आईचा स्वतःचा प्रश्न तयार झालाय, मी राहणार की नाही. आईला सुद्धा दुःख असतं. ही आमची आई आहे, आमच्या अध्यक्षांची आहे, ही कायम मंदिरात असते. तिला सुद्धा भाकऱ्या भाजताना हाताला चटके बसतात असतं, तेव्हा ती मुलांना देते. मग तिचं दुःख कधी तुम्ही विचारात घ्याल की नाही. या आईचं पण असं दुःख आहे. ती आई एकटी नाही, 300 झाडं घेऊन इथे बसलेली आहे. आणि 300 झाडांना वाचवण्याचं काम घणसोलीकर ग्रामस्थ आणि नवी मुंबईकरांनी करावे, अशी नम्र विनंती या आजच्या पत्रकार परिषदेच्या माध्यमातून मी करतो. आपल्या बरोबर जसं मगाशी जे पाटील सरांचे जे अध्यक्ष आहेत या ट्रस्टीचे त्यांचे आई आहेत. आई, काय सांगणार आहात? आज एवढ्या हजारोच्या संख्येने या ठिकाणी भाविक आलेले आहेत, परंतु आज देखील हा जो परिसर आहे हे राहील की नाही याची शाश्वती नाहीये. कसं, काय सांगणार त्या संदर्भात? हे देवीला वाचवाचा प्रश्न चाललाय आमचे. हो का, देवी आपली जागेवर राहिली पाहिजे. आणि शिरको येऊन दे आणि शिरकोचा बाप येऊन दे समजला का, तरी आम्ही घाबरणार नाही. कारण 60 वर्षापूर्वी आम्ही तिची सेवा करत आहोत समजला का. आता माझा एक वय 80 वर्ष आहे. आता तुम्ही एक ट्रस्टीचे आहात, स्वतः अध्यक्ष आहात. काय सांगणार आहात? हा एवढा मोठा विषय आहे आणि आज हजारो भाविक या ठिकाणी येत आहेत, परंतु कुठंतरी आज देखील या सिडकोने बिल्डराच्या घशामध्ये घालण्याचा प्रयत्न करतायत. कसं वाचवणार आहे तुम्ही, काय सांगणार आहात? तर मला हेच प्रश्न पडलाय, आईला वाचवायची कशी. मला मुख्यमंत्र्यापर्यंत मी लेटर दिलेलं आहे. मी त्यांना नम्र विनंती केलंय की असा अन्याय नका करू. माझा काही धंदा नाही. हे माझे आजोबा पंजोबा माझे बाबा नाही, आमची 4थी पिढी चालली. इथं कमसे कम 300 ते 400 झाडं आहेत. ती बी आता लावलेली नाही का, 10 दिवसात लावलं. ही 50 वर्षाची झाडं आहेत. एवढं भाविक येतात. 4-5 हजार इथं भाविक आता चालू आहे. एका भाड्याने नाही आणले, बरोबर आहे. हे स्वतः श्रद्धाने आलेले आहे. यांचा पुण्य आहे आम्हाला. आईला त्यांचा म्हणजे आशीर्वाद भेटते म्हणून ते आलेले आहेत. आम्ही त्यांच्या घरी कार्डबीट नाही दिलं. त्या आईचे पहिल्यापासून बघतात, ते इथे येतात. तर ते आम्ही सांभाळले. हे सरकारला म्हणजे हीच विनंती आहे की आईची जागा तरी सोडा, सगळ्याचकडे धंदा नका करू. माझं म्हणणं, माझी हीच सरकारला विनंती, हात जोडून हे भाविक बघून तरी करा. माझा धंदा नाही बाबा, इथं मी लाखो रुपये कमवतोय. माझ्या इथं काय नाही, मी लाखो रुपये आमची कमिटी आम्हाला स्वतः भाविक इथं येऊन देणगी देतात. आम्हाला सांगतात इथं झाडं लाव, इथं कलर लाव. येईल भाविकांचे म्हणा आशीर्वाद. म्हणजे हीच इच्छा आहे सरकारला, मुख्यमंत्र्यांना, प्रशासनाला, त्या जागेवर तरी आईचा तरी विचार करावा. आता हे आमचं गाव देवीचं मंदिर आहे, देवकाबाई देवी. त्याच्या समोरच हे आमचं आंतरराष्ट्रीय क्रीडा संकुल आहे. त्याच्यासाठी आम्ही सुप्रीम कोर्टापर्यंत आम्ही जायचा प्रयत्न केला आणि ती केस जिंकली आम्ही. तसेच ह्यासाठी पण आम्ही लढा लढू गावाच्या तर्फे आणि ते देवीचं मंदिर वाचवण्याचा प्रयत्न करू. एवढंच मी सांगू इच्छितो. आज भंडाराच्या निमित्तानं हजारो भाविक इथे आलेले आहेत, गावकरी सगळे आलेले आहेत, परंतु या लढ्यासाठी एकत्रित येतील का? येतील ना, नक्कीच येतील. कारण गावाचं हे शान आहे. समजा कुठलंही आमचं गावदेवी आहे, हे देवीचं मंदिर आहे. बरोबर, आमच्या गावात कमीत कमी 6-7 देवीची मंदिर आहेत. पण देवीसाठी कोणीही असं अर्थाला आणणार नाही का बाबा त्याला लढा द्यायचा व नका देऊ असं कोणीही बोलणार. आईसाठी मुलं धावत धावत आहे 100%. तर अशा पद्धतीनं हा 1936 मध्ये ही स्थापना झालेली मंदिर आहे आणि एकंदरीत यासाठी जे सिडकोने इथला जो 300 झाडाचा भव्य असा हा परिसर आहे, हिरवळ, आणि इथे भंडाराचा एक म्हणजे दरवर्षी होत असतं, आजही आहे. हजारो लोक इथे जेवण्यासाठी आलेले आहेत. सिडकोनी विक्री केलेल्या आहे बिल्डरासाठी. पाहावं लागणार आहे की एकंदरीत हा जो जमीन आहे खरंच बिल्डरांना देतील का, किंवा दिला नाही तर मग ते त्याच्यासाठी गावकरी कशा पद्धतीनं यासाठी लढा उभा करणार आहे, या सगळ्या गोष्टी पाहावं लागणार आहे. पाहत राहा गर्जना महाराष्ट्राची आवाज. वंचितांचा इथेच थांबतो. तुर्तास धन्यवाद.